नमस्कार. मी मयूर गोवेकर, आदरणीय व्यासपीठ, नीला सत्यनारायण मॅडम, वसंत ढहाके सर, अतुल लांडे सर. माझा हा दुसरा अटेम्प्ट होता UPSC-मधील आणि मी पहिल्या अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो. तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये मला सरांचं खूप मार्गदर्शन मिळालं, त्याचबरोबर माझ्या मित्रांचं. आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये आईवडिलांचा खूप मोठा सपोर्ट होता. माझे आईवडील शिक्षक आहेत आणि ग्रामीण भागातून आल्यामुळं एक कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी 2 वर्ष मी मित्रांबरोबर राहिलो. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्याद्वारे मी हे यश मिळवू शकलो. मी 2012 साली COEP-मधून पासआउट झालो आणि नंतरच्या पहिल्या वर्षी मी UPSCचा पहिला प्रयत्न दिला. त्यामध्ये मुलाखतीपर्यंत जाऊन पोचलो होतो, परंतु फायनल लिस्टमध्ये नव्हतो. पहिल्या प्रयत्नात ज्या चुका केल्या त्या मी दुसऱ्या प्रयत्नात भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि UPSCचं स्वरूप काय आहे ते ओळखण्याचा प्रयत्न केला. जर ते स्वरूप कळालं नाही तर ह्या एक्झाम देणं थोडंसं अवघड जातं असं मला वाटतं. ह्या प्रयत्नात मी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच की जे ट्रॅडिशनली आपल्याला वाटतं की असं करायला पाहिजे, त्यापेक्षा मला जे वाटतंय ते करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ मी असं विचार केला की एखाद्या ऑफिसरच्या क्वालिटीज काय असाव्यात, तर त्या जाणून मी त्या माझ्यात याव्यात यासाठी मी प्रयत्न केला. मुख्यतः मुलाखतीच्या वेळेस मला पहिल्या प्रयत्नात थोडासा आत्मविश्वास नव्हता. तो मी दुसऱ्या प्रयत्नात इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. त्यासाठी मी काही भागांना व्हिजिट दिल्या. मित्रांबरोबर आम्ही पंजाब, जम्मू काश्मीर ह्या भागात व्हिजिट दिल्या. त्यातून तेथील ऑफिसर्सला भेटलो. त्यांचं बोलणं, त्यांचं एखाद्या संकटावर कसं नियंत्रण मिळवावं यासाठी त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते खूप फायदेशीर ठरलं असं मला वाटतं. संपूर्ण शिक्षण हे माझं मराठी मीडियममधून झालं होतं, त्यामुळं मला इंग्लिशविषयी थोडी भीती होती. ती दूर करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. त्यामध्ये मी मित्रांबरोबर इंग्लिशमध्ये बोलत होतो, फोनवरती पण इंग्लिशमध्येच बोलत होतो. त्याचा मला खूप फायदा झाला असं वाटतं. आणि आत्ताची जी संधी आहे ती मी सरांनी मला फोन केला आणि सर म्हणाले की तू बोलशील का. तर मी ही अशा मोठ्या संख्येपुढं बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. तर मी ही संधी हेरावून घेतली. मला वाटलं की ही जर संधी मी सोडली तर पुढं अशी संधी भेटणार नाही. ही संधी चालून आली म्हणून मी ही संधी घेतली. तर सरांनी एक मला स्पेसिफिक टॉपिक दिला आहे की त्याच्यावर तू बोल म्हणून. मला ह्या वर्षीच्या UPSCच्या प्रयत्नात एसेमध्ये 145 मार्क मिळाले आहेत 250 पैकी. तर ते कसे मिळाले त्यासाठी मी काय केलं हे मी थोडक्यात सांगणार आहे. मी एसे लिहिताना असं मला विचार केला की एसे कशासाठी आहे UPSCमध्ये. तर मला वाटलं की अशा UPSCच्या एक्झाममध्ये 3 जागा आहेत की तिथं तुमचं व्यक्तिमत्व बघितलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे निबंध म्हणजे एसे. दुसरी गोष्ट म्हणजे जो इथिक्सचा 4था पेपर आहे तो, आणि मुलाखत. तर मी असा विचार केला की आपण निबंध हा वैचारिक पातळीवर त्या लेवलचा असला पाहिजे की जो ऑफिसर पूर्ण एखाद्या विषयावर पूर्ण अंगाने विचार करू शकेल. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे असा मी विचार केला. तर मला वाटलं की आपण नुसतं एखादा निबंध लिहून चालणार नाही, तर त्याला आपण सपोर्टिव्ह अशी एक्झाम्पल दिली पाहिजेत, केस स्टडीज तयार केल्या पाहिजेत आणि त्या लिहिल्या पाहिजेत. त्यासाठी मी न्यूजपेपरचा वापर केला आणि त्याचे कटआउट काढून ठेवले आणि ते व्यवस्थितपणे विषयाला आधारित असेच उदाहरण तिथं लिहिले. जबरदस्तीनं एखादं उदाहरण तिथं लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. आणि निबंध लिहिताना जास्त करून
पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा यांच्यात काहीतरी लिंक असली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण पहिला मुद्दा लिहितो आणि डायरेक्ट जंप होतो दुसऱ्या मुद्द्यावर. त्यामुळे तुमची वैचारिक जी पातळी आहे ती डिस्कंटिन्यूड वाटते. तर त्यामुळे हे सुधारण्यासाठी मला वाटतं की जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे. निबंध लिहिताना तुम्ही त्याची सुरुवात कशी करता, त्याचा शेवट कसा करता, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि निबंध ही एक साहित्यिक बाब असल्यामुळं तुम्ही इतर चांगले निबंध वाचले पाहिजेत की ते कशा प्रकारे लिहिले गेले आहेत, किंवा अवांतर पुस्तकंही वाचली पाहिजेत. तुम्ही जास्त जर पुस्तकं वाचू शकत नसाल तर तुम्ही जे न्यूजपेपरमध्ये बुक रिव्ह्यूज येतात ते वाचले तरी हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या पुस्तकात काय लिहिलं आहे, त्या पुस्तकाचा गाभा काय आहे हे समजून येईल. अशा पद्धतीनं प्रयत्न केला तर मला वाटतं की निबंध या विषयामध्ये चांगले गुण मिळू शकतात. मला येथे सिनर्जी अकॅडमीनं बोलवलं आणि सत्कार केला, त्याबद्दल मी सिनर्जी अकॅडमीचा आभारी आहे. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.